नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आता रिकरिंगचे प्रश्न यालाच मराठीमध्ये आवर्ती असं म्हणतात। आवर्ती म्हणजे काय? अंक रिपीटेशन, म्हणजे अंक परत किती वेळेस येतो, रिपीट तोच तो अंक येतोय। म्हणजे आपण म्हणतो ना, हा समजा 10 असेल भागीला 3 असेल, 3 त्रिक सर 9, एक उरतं परत, म्हणजे हे 3 3 3 3 येतंय ना। मग हे 3 3 आपण सिरीज असते, तर मग काय करायचं आहे, हे 3 3 3 3 काही लिहायची गरज नाही, फक्त ह्या 3च्या डोक्यावरती बार लिहून टाकायचा। म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा 3 अनंत आहे। ठीक आहे, म्हणजे ह्या बारचा अर्थ तोच आहे की 3च्या डोक्यावरती इकडे अनंत चालू असणारी आहे, पण ह्यात एकच जर 3 लिहायचं आणि त्याच्या डोक्यावरती बार काढून टाकायचा असा, म्हणजे याच्यापर्यंत अंक कितीही वेळेस आहे, मग तोच आहे। मग ही जी एक कन्सेप्ट आहे बघा, इथं काय आहे, 0 0 56 आहे सर, 0 56 आहे आणि 56च्या डोक्यावरती 12 आहे, म्हणजे इथे 12 आहे। म्हणजे काय आहे, तर हे 56 56ची रिपीटेशन आहे, म्हणजे हे सर 56 आणि हे सर 56, आणि हे पॉईंटच्या नंतर फक्त 6 अंक लिहायचे मित्रांनो रिपीटेशनचे। ही क्रिया अनंत चालणारी आहे, तुम्ही कितीही सॉल्व करत जा, म्हणजे 56 56 56 56 जी ज्यांच्या डोक्यात ज्या अंकाच्या डोक्यावरती जेवढे आहेत तेवढं रिपीटेशन आहे बरं का। जर फक्त 6 वरती असतं तर फक्त 5 नंतर 6 6 रिपीटेशन असतं। आता काय आहे सर, अधिक 0 हे 43 आहे आणि 43च्या डोक्यावरती 12 आहे, म्हणजे काय आहे, हे रिपीटेशन आहे 43चं, हे 43 रिपीटेशन। आता त्याच्या पुढे काय आहे, अधिक 0 हे 0 हे सर 89 आहे आणि 89च्या डोक्यावरती 12 आहे, म्हणजे काय आहे सर, हे 89 रिपीटेशन आहे, हे 89, म्हणजे हे अनंत चालणारी क्रिया आहे। बस यांची बेरीज करा, कारण इथं बेरीज आहे ना, आपल्याला बेरीजच करायची आहे। मग आता सर 9 आणि 3 12, 12 आणि 6 सर 18, 18 सर 8, ह्याच्याला 1। आता 8 आणि 4 12, 12 आणि 5 सर 17, 17 आणि ह्याच्या 1 18, 18 सर 8, ह्याच्याला परत 1। आता 9 आणि 3 12, 12 आणि 6 सर 18, 18 आणि ह्याच्या 1 19, 19 सर 9, ह्याच्याला किती, तर 1 सर। परत 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 1 सर 18, 18 8, ह्याच्याला 1। 9 आणि 3 12, 12 आणि 6 18, 18 आणि 1 19, 19 9, ह्याच्याला 1। आता 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि ह्याच्या 1 सर 18, मग 18 करणार, 18 तर 8 लिहिणार, हा पॉईंट इथे आहे, पॉईंट देणार आणि हा इकडे 1 इकडे जाईल, म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे, हे तुम्हाला पॉईंटच्या बेरीजमध्येच माहिती आहे ना, आणि पॉईंटची बेरीज तुम्हाला शिकवलं आहे, आणि एवढं काही हे नाही की तुम्हाला तेवढं बी येत नाही। ठीक आहे, चला आता बघा, फक्त काय करायची, यांची आपण बेरीज केली, म्हणजे याचा अर्थ काय आहे, 1 पॉईंट सर हे 89 आहे। आता बघा लक्ष द्या मित्रांनो, इथं बघा रिपीटेशन बघा, 89 89 आणि हे 89च आहे बरं का। याला जर आपण पुढे हे कंटिन्यू लिहिलं ना तू, तर हे 19 येते, 8च्या जागी 9 येऊन जातं, म्हणजे हे 89च आहे। ठीक आहे, मग आता बघा 89ची रिपीटेशन आहे ना, मग मला सर कशावरती बार पाहिजे, तर सर हे 89 वरती मला बार पाहिजे, म्हणजे माझं उत्तर काय असेल, मग माझं उत्तर असेल मग हेच 1.89 आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण असे प्रश्न आले तर या प्रश्नाला आपण टॅकल करू शकतो। एकदम बेसिकमधला प्रश्न होता, पहिलाच प्रश्न होता आणि प्रश्न पण आलेला आहे 21 मध्ये। ठीक आहे, ते अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं। चला नेक्स्ट उदाहरण बघूया। आता हा प्रश्न बघा मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक दुसरा असेल, याच्यामध्ये काय ग्रुप डी 2022 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। आता याच्यामध्ये काय आहे, 0 पॉईंट सर हे 0.16 आहे आणि 12 कशावरती आहे, 16 वरती आहे की 6 वरती आहे, फक्त सर 6 वरती 12 आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, 6चं रिपीट आहे, फक्त 6 रिपीट आहे, आणि फक्त काय करायचे आपण 6 अंक लिहायचे आणि नंतर ही अनंत चालणारी एवढी बस। आता पुढे नंतर काय आहे, 0 पॉईंट हे सर 15 आहे। आता 15 12 कशावरती आहे, 15 वरती आहे की 5 वरती, सर 12 फक्त 5 वरती आहे, म्हणजे 5चं रिपीटेशन आहे, हे 5 हे 5 अनंत चालणारी क्रिया आहे। आणि इथे वजाबाकी आहे ना, पहिले हे बेरीज करा आणि मग त्याच्यातून वजा करा। मग आता सर 6 आणि 5 किती सर 11, 11 1 ह्याच्याला 1, 6 आणि 5 11, 11 आणि 1 सर हे 12, ह्याच्याला 1, 6 आणि 5 11, 11 आणि 1 12, ह्याच्याला 1, 6 आणि 5 11, 11 आणि 1 12, 12 2 ह्याच्याला 1, 6 आणि 5 11, 11 आणि 1
12, 12शी 2 हातच्याला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 सर, तर 2 आणि 1 सर 3. आता पॉईंट आहे हा पॉईंटच्या खाली पॉईंट आणि हा 0 जसं तसं संपलं. याला तुम्ही सॉल्व केलं आहे, हे आपलं उत्तर आलं हे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा वजा 0.13 आपल्याला वजा करायचं आहे. म्हणजे सर हा 0, हा सर 32, 22 आणि हे सर 21. मग आता 0.0 हा 13 वजा करायचा आहे. आता मला सांगा बार 13 वरती आहे की 3 वरती आहे, तर सर बार फक्त 3 वरती आहे. हे बघा बार फक्त 3 वरती आहे, म्हणजे 3चं रिपिटेशन आहे, हे 3चं रिपिटेशन, हे 3 रिपिटेशन, अशी अनंत चालणारी क्रिया आहे. वरचं पण अनंत चालते ना, आणि हे फक्त वजा करायचं आहे. आता पॉईंटची वजाबाकी करायची आपल्याला फक्त, बस संपलं गणित. आता बघा 1 मधून 3 जातात का, तर नाही सर. 11 मधून 3 गेले किती, तर सर 8 उरले, हे एक परत दिलं आहे. आता सर 12 मधून 4 गेले तर सर 8, एक परत दिलं आहे. परत सर 12 मधून 4 गेले तर सर 8, हे एक परत दिलं आहे. परत सर 12 मधून 4 गेले 8, हे एक परत दिलं आहे. परत सर 12 मधून 4 गेले तर 8, हे एक परत दिलं आहे. 3 मधून 2 गेले किती, तर 1, आणि हा पॉईंटच्या पॉईंट आणि इथं सर 0. संपलं विषय. आता फक्त एवढं करायचं आहे आपल्याला. आता एवढं झालं म्हणजे याचा अर्थ 0 पॉईंट हा काय आहे, तर 18. आता मला सांगा 8 रिपिटेशन आहे ना, मग आता बार मला सांगा 18 वरती पाहिजे की 8 वरती पाहिजे. रिपिटेशन तुम्हाला 18चं दिसतोय का, नाही. रिपिटेशन जर 18चं असतं तर आपण 18 वरती बार, दोन्ही वरती बार दिले असते आपण, बरोबर. पण रिपिटेशन सर मला फक्त 8चं दिसतोय, तर मी फक्त बार इथे 8 वरती राहणार, म्हणजे माझा बार असेल फक्त 8 वरती. 8 वरती फक्त बार असेल माझा, बस. आणि हेच असेल माझं मित्रांनो उत्तर. आहे असं ऑप्शनमध्ये, तर नाही सर, ऑप्शनमध्ये आता वेगळंच आहे. मग आत्ता मित्रांनो या गणिताची मजा इथून सुरुवात होते. पहिल्या उदाहरणामध्ये कन्सेप्ट डायरेक्ट असं पेपर सेटरने आपलं उत्तर दिलं होतं, मग हे पण उत्तरच आहे आणि याचीच किंमत याच्यात दडलेली आहे. फक्त याला तुम्हाला आता याच्यात कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. आता हे लक्षात द्या की याचं कन्व्हर्जन याच्यात आपल्याला कसं करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, आता 0 पॉईंट हे 18 आहे आणि 8 वरती 12 आहे. नीट लक्ष द्या. आता फक्त याचं कन्व्हर्जन याच्यात उत्तर कसं भेटतं आपल्याला. आता बघा, मला सांगा संख्या कोणत्या पॉईंटच्या नंतर, तर सर पॉईंटच्या नंतर 18 आहे. आता ज्याच्या डोक्यावरती 12 आहे तो अंक सोडून द्या, ज्याच्या डोक्यावरती 12 नाही तो अंक किती आहे, एकच अंक आहे आणि तो एकच आहे. मग 1 याच्यातून वजा करा, संपला. आणि छेदामध्ये, आता छेदामध्ये काय टाकायचं सर, आता किती अंकाच्या डोक्यावरती 12 आहे, तर एकच अंक आहे सर 8, त्याच्या डोक्यावरती 12 आहे, त्याच्या बदल्यामध्ये इथं छेदामध्ये टाकायचं आहे 9. आणि ज्या डोक्यावरती 12 नाही ते किती अंक आहेत, तर ते पण सर एकच आहे 1, म्हणजे त्याच्या जागेवरती खाली द्या 0. संपला विषय. एवढं जर तुम्हाला हे समजलं, हे 9 कसं आलं, तर डोक्यावर ज्यांच्या डोक्यावरती 12 असेल, जर 2 अंकाच्यावरती आपण 2 9 लिहिले असते, आणि जर 2 बिना बारचे असते तर आपण 2 0 दिले असते. आता याच्यात 1च्या डोक्यावरती 12 आहे म्हणून 9 घेतलं आहे, 1च्या डोक्यावरती 12 नाही म्हणून आपण 0 घेतलं आहे. संपलं विषय. 18 मधून 1 वजा करा. आता किती सर, हे 17 आणि हे सर 90. आहे का असं सर ऑप्शन 17 आणि छेदामध्ये 90? हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण फक्त याचं कन्व्हर्जन त्याच्यात आपल्याला करता आलं पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, उत्तर आहे आपलं 2 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. आणि हे प्रश्न मित्रांनो 2022 मध्ये आलेला आहे. आणि असे प्रश्न आपल्याला विचारतात. कन्सेप्ट एकदम छोटी आहे, फक्त तुम्हाला टॅकल करता आलं पाहिजे. कसं सॉल्व करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि असे प्रश्न मित्रांनो त्या स्टेट लेवलला असे प्रश्न आपल्याला दिसत नाही. सेंट्रल लेवलला तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, NTPCची परीक्षा द्या, रेल्वेची कोणतीही परीक्षा द्या, SSC GD द्या, SSC CGL द्या, असे प्रश्न तुम्हाला दिसतातच. ठीक आहे. म्हणून फक्त तुम्ही आता योग्य ठिकाणी आहात. फक्त मला इथून पुढे 6 महिने फक्त फॉलो करा, तुम्हाला सर्व काही कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. चला, गणित जर तुम्हाला समजलं असेल आणि जर मी जे काही टीच करतो आहे किंवा शिकवतो आहे ते तुम्हाला समजत असतील मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे. जसं या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण होईल. ठीक आहे. चला, आता पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्न क्रमांक आपला बघा 3रा. आता 3रा प्रश्न काय आहे आता ते बघा. आता याच्यामध्ये आता बघा
कन्सेप्ट खूप आहे बरं का. आणि मित्रांनो फक्त व्हिडिओ काय करा, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, शेवटपर्यंत. शेवटचे 1-2 एक्झाम्पल तुम्हाला एकदम क्वालिटी भेटणार. आपण कसं करतोय, आपण 10 प्रश्न घेतोय, पण पहिला प्रश्न बेसिक असतो, दुसरा प्रश्न बेसिक, तिसरा प्रश्न मग मीडियम आणि मग आपण लेवल वाढवतो आहे. तर अशा प्रकारे 1-2 पासून 2-3 प्रश्न बघून मध्येच व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितले तर पूर्ण कन्सेप्ट तुमचे क्लिअर होऊन जातात. ठीक आहे. चला आता बघा काय आहे, 9.467 आहे वजा 9.467 आहे आणि अधिक 4.467 आहे आणि त्याची किंमत आपल्याला विचारली. म्हणजे वजाबाकी आणि डोक्यावरती 12 आहे. आता ज्यांच्या डोक्यावरती 12 आहे ते रिपीटेड आहे. मग आता काय करायचं, हा 9.467 आणि 7च्या डोक्यावरती 12 आहे आणि आता काय आहे सर 2.467 ह्याच्या डोक्यावरती 12 आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे, वजा. फक्त वजाबाकी करायची आपल्याला, फक्त करा आता. मग आता सर हा तशाने कॅन्सल झाला आहे सर, डायरेक्टली सेमच आहे ना, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, डायरेक्ट कट झाला आहे ते. मग आता 9मधून 2 गेले सर तर 7 राहिले आपल्याकडे. याची आपण वजाबाकी केली आहे तर याच्यातून आपल्याला उत्तर आलं हे. आता मग आता हे 4.4 हे 67 आहे, याच्यावरती 12 आहे आणि ते किती आहे सर, तर 7 आहे. हा 7 आला आहे ना याचं. मग आता याची आहे बेरीज. मग आता सर किती असेल सर मग हे, तर सर हे असेल 11, हे 400, हे 67 आणि याच्यावरती 12 आहे. संपलं. आता एवढं. आता याच्या पुढे सर हे आपलं उत्तर असेल. हे आपलं उत्तर आहे का सर, याच्यामध्ये उत्तर नाही. मग याला फक्त कन्व्हर्जन करायचं आहे. ते कसं हे फक्त समजून घ्या. आता बघा किती आहे. आता हा पॉईंट आहे ना, हा पॉईंट मी काढून टाकणार, पॉईंटची काही मला घेणं देणं नाही. आता पॉईंट नाही म्हणजे काय आहे सर, हा काय आहे 11,400 हे 67 आहे आणि हा बघा मित्रांनो. आणि याच्यामध्ये आता ज्याच्यावरती बार आहे ते अंक काय करायचं, ते अंक सोडायचं आहे आणि बाकी जेवढे अंक असतील ना तो अंक याच्यातून वजा करायचा आहे. म्हणजे याच्यातून किती अंक वजा करणार आपण, 1146. म्हणजे सर 1100 हे 46 करणार आपण वजा. आणि आता सर छेदामध्ये काय टाकायचं आहे, छेदामध्ये ज्या किती अंकावरती 12 आहे तर सर फक्त 7 वरतीच आहे, एकच अंक आहे. मग मी त्या ज्या एकच अंकावरती आहे तर मग 1 नाव लिहून टाकणार. आता फक्त पॉईंटच्या नंतर बघायचे बरं का, पॉईंटच्या नंतर. आता पॉईंटच्या नंतर किती अंकावर 12 नाही, पॉईंटच्या नंतर 3 अंक आहेत ना आणि 7 आहे, 7 वरती 12 आहे, त्याच्या बदल्यात आपण 9 लिहून टाकलं. आता पॉईंटच्या नंतर अजून 2 अंक राहिले, त्यांच्यावरती 12 नाही आणि ते आपण इथं 0 ठेवून टाकायचे. ते 2 0. पॉईंटच्या इकडच्यांची गोष्ट नाही आहे इथे, पॉईंटच्या इकडच्यांचं यांचं घेणं देणं नाही, पॉईंटच्या नंतरचं फक्त इथं बस एवढं संपलं. आत्ता सर हे 11,467मधून 1,146 वजा करा. म्हणजे आपल्याकडे राहील काय, 7मधून जर 6 गेला सर तर 1 राहील, 6मधून 4 गेला सर तर 2 राहील, 4मधून 1 गेला सर तर 3 राहील आणि 1मधून 1 गेला सर तर 0 आणि 1मधून 0 गेला तर सर 1 राहील. आणि इथं 900 संपलं. आणि हेच असेल मित्रांनो आपलं उत्तर. आहे का असं ऑप्शनमध्ये 10,321 आणि छेदामध्ये 900, तर हो सर 10,321 आणि छेदामध्ये किती आहे तर 900. ऑप्शन क्रमांक असेल आपला दुसरा. हे 2-3 नंबर आहे बरं का, हे नंबर आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाला सॉल्व करू शकतो. फक्त मित्रांनो हे काय झालं आहे हे फक्त व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे जर तुम्हाला समजलं तर गणित सोपं आहे आणि जर तुमची ही कन्सेप्ट नाही समजली तर मग अवघड आहे. ठीक आहे. आणि हे जर समजलं मग प्रश्न सोपा आहे, काहीच याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा कसं टाका. आता बघा काय आहे 0 किती आहे, हे 63 आहे आणि बार कितीवर आहे सर तर 63 वरती पण आहे. मग आपण काय करणार, हे 63 रिपिटेशन लिहिणार. हे फक्त हे 6 वेळेस अंक लिहायचे म्हणजे हा अनंत आहे पण पुढे. आता काय आहे सर अधिक 0 सर हे 0 सर 37 आहे आणि हे मग रिपिटेशन आहे 37, हे सर 37 हे अनंत आहे कारण 37 वरती 12 आहे ना. जेवढ्या अंकावरती 12 असेल तेवढं म्हणजे ते रिपिटेशन चालतंय. मग आता काय आहे पुढे 0 सर हे 0 सर 80, हे सर 80 आणि हे सर 80. मग हे अनंत चालणारी क्रिया आणि यांचं करायचं आपल्याला फक्त बेरीज. संपला विषय. आता फक्त याला मित्रांनो सॉल्व करायचं आहे. 3 आणि 7 10,
10शी 0 ह्याच्याला 1. बरं, आता 6 आणि 3 9, 9 आणि 8 सर 17, 17 आणि 1 सर 18, 18शी 8 ह्याच्याला 1. आता 3 आणि 7 10, 10 आणि 1 सर 11, 11शी 1 ह्याच्याला 1. आता किती आहे 6 आणि 3 9, 9 आणि 8 17, 17 आणि 1 सर तर 17 आणि 1 सर 18, 18शी 8 ह्याच्याला 1. 3 आणि 7 10, 10 आणि 1 सर 11, 11शी 1 ह्याच्याला 1. आता इथे 3 6 आणि 3 9, 9 आणि 8 17, 17 आणि 1 सर तर 18, 18शी मी लिहिणार 8 आणि इथं पॉईंट आणि इथं 1. कारण पॉईंटच्या इकडे 1 आलं आहे ना, तर पॉईंटच्या खाली फक्त पॉईंट पाहिजे. हे बेरीजमध्ये आपण शिकलो आहेत. आता मला सांगा 1 आहे पॉईंट आहे आणि हे सर 81 आहे. आता मला सांगा 81 रिपीटेड आहे का तर हो सर हे 81 रिपीट आहे, 81 रिपीट आहे. हे पण 81च आहे बरं का मित्रांनो, 81 रिपीटच आहे. हे पुढे जर आपण लिहिलं आहे तर हे 0 जागी 1 येऊन जातं म्हणजे रिपिटेशन आहे ते. मग 81 रिपीट म्हणजे काय पाहिजे मला 1 वरती बार पाहिजे की 81 वरती तर सर 81चं रिपिटेशन आहे ना, म्हणजे मला 81 वरती बार पाहिजे दोन्ही अंकावरती. म्हणजे माझं उत्तर असेल मित्रांनो हे 1.81 आहे असं ऑप्शनमध्ये. तर हो सर हे इथं बार आहे बरं का, हे बार द्यायचं विसरलं, हे बार आहे. मग 1.81 आपलं असेल उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं आपल्याला. काही अवघड आहे. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. ठीक आहे, चला पुढे जायचं आहे. चला आता बघा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न सर्वांनाच यायला पाहिजे. जर तुम्ही 4 प्रश्न बघितले असेल तर या प्रश्नामध्ये काहीच असं वेगळं नाही. हा प्रश्न एकदम सोपा आहे. काय आहे सर 0 पॉईंट हे 56 आहे आणि वरती 12 आहे आणि याचा कन्व्हर्जन फक्त आपल्याला याच्यात करायचं आहे. मग आता मी काय सांगितलं आहे सर हा सर 56 आहे, संपला विषय. 56 लिहून टाकायचे. आता 56च्या खाली दोन्ही अंकावरती 12 आहे ना, तर सर मला दोन्ही खाली 9 पाहिजे म्हणजे 99 पाहिजे ना मला. बस तेच माझं उत्तर असेल. काय अजून काय याच्यावर पॉईंटच्या नंतर एकही अंक नाही, खाली नाही, काहीच नाही ना. म्हणजे माझं उत्तर हे सर 56.99 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. आणि NTPC 2017 आलेला प्रश्न आहे CBT 1 एकदम सोपा प्रश्न होता, काहीच अवघड प्रश्न नव्हता. ठीक आहे, चला प्रश्न मित्रांनो सोपे असतात. फक्त प्रश्नाची तुम्हाला काठिण्य पातळी त्याची संकल्पना कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. जर त्याची कन्सेप्ट आणि संकल्पना तुम्हाला कळली ना तर गणित सोपं आहे, रिझल्ट पण येणं सोपं आहे. ठीक आहे, चला त्याच्यासाठी फक्त व्यवस्थित व्यक्ती चॉईस करा, व्यवस्थित क्लास चॉईस करा आणि व्यवस्थित पुस्तक चॉईस करा. ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित चॉईस केला की तुमचं रिझल्ट कोणीच रोखू शकत नाही. बरं आता काय आहे सर, आता सर 0 पॉईंट हे 6 हे 23 आहे आणि बार कितीवरती आहे सर तर बार सर 23 वरती आहे. 23 वरती आहे ना, तर बार सर 23 वरती आहे. आता सांगा आता या गणिताला फक्त क्लॅरिफिकेशन करा. जसं मागच्या गणित आपण केलं आहे तर याच्यात बी तसंच करायचं आहे. आता मला सांगा किती आहे सर हे 623 आहे सर आणि 23 डोक्यावरती 23च्या डोक्यावरती 12 आहे पण 6 उरलं आहे ना, जो अंक उरला आहे तो अंक त्याच्यातून वजा करून टाकायचा. 6 उरो जर 3 वरती असतं तर 62 वजा केले असते आपण त्याच्यातून ह्या सर्व अंकातून, बरोबर. आता खाली काय लिहायचं 2 अंकावरती 12 आहे ना, मग 2 अंकाच्या बदल्यात मी 2 9 लिहून टाकले. 1 अंकावरती 12 नाही त्याच्या बदल्यात मी 0 लिहून टाकले, संपला विषय. आता सर 623 मधून 6 वजा करा म्हणजे सर 600 हे 17 राहील आणि खाली काय असेल 900 हे 90 असेल, संपला विषय. फक्त या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं. आता याला आपण हेच सॉल्व केला, याची किंमत आली आहे ही. याला अजून खाली होतं आहे का असं ऑप्शनमध्ये आहे का तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं असेल उत्तर 617 आणि छेदामध्ये 990. काही अवघड आहे मित्रांनो, एकदम सोपं आहे. ठीक आहे, आता इथून जे 4 प्रश्न आहेत पुढचे ते गणित जरा अवघड आहे, त्याच्यावर फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा आता हा प्रश्न काय आहे, या प्रश्नाला फक्त व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. ग्रुप डी 2018 आलेला प्रश्न आहे. आता बघा हा प्रश्न काय आहे बघा. आता काय आहे सर 0.02 हे सर 36 आहे आणि 36 वरती सर 12 आहे. कशावरती 12 आहे सर तर बार सर 36 वरती आहे. मग आपण काय करायचं आहे, याला फक्त याच्यात मांडणी करायची आहे ना. आपण तिसरा उदाहरण तसाच आहे
मग आपण काय करायचं सर, हे सर 0. हे सर 236 आहे वजा याच्यातून किती वजा करणार आपण सर 2. पूर्ण अंक असेल ना 236, पॉईंटच्या नंतरचे अंक, हे सर्व अंक कोणतेही असो, कारण इकडे पॉईंटच आहे ना. मग 236 अंक आहे, त्याच्यातून ज्या अंकावरती बार नाही तो अंक त्याच्यातून वजा करायचा आहे. संपलं. आता किती अंकावरती बार आहे सर 2 वरती, मग आपण काय करणार, हे 2 9 लिहून टाकणार. आता किती अंकावरती बार नाही, आता विद्यार्थी काय करतात, हे सर्वात मोठी मिस्टेक आहे. विद्यार्थ्यांना वाटतं की फक्त 2 वरती बार नाही, मग 1 0 देऊन टाकतात. मग हा 0 आहे ना, पॉईंटच्या नंतर 0, तो पण अंकच आहे ना. मग आता आपल्याला 2 0 द्यावं लागेल. म्हणजे 2 अंकावरती बार नाही, हे बघा हे 2 अंक आहेत ना, पॉईंटच्या नंतर किती अंक आहे 4 आहेत ना, मग मला 4 पाहिजे ना. मग हेच सिली मिस्टेक आहे. आता 236 मधून 2 वजा गेले तर किती सर 234 आणि 9900 हे आपलं असेल. हे आता असं आहे सर, तर नाही. मग याला अजून लहान होतं का सर, तर हो व्हायलाच पाहिजे. जर लहान नसतं तर हे आपल्या उत्तरामध्ये असतं ना. मग आता बघा, आता याला तुम्ही कटछाट करा. आता सर कशाने कटछाट करू शकता सर, 9ने कटछाट करू शकता. 9 1 9, 9 1 9 आणि हे 2 0 असे. आता इथे सर 9 1 1 9, 9 दुनी सर 18 आणि 9 सक सर 54, 9 सक 54 ना झाले. आता पुढे सर अजून याला कटछाट करू शकता तुम्ही. तर हो सर 2 1 2 आणि 2 3 6. इथं सर 2 5 10, एक उरला आहे 2 5 10, म्हणजे हा झाला आहे. मग हा 0 झाला, हा 0 उरला आहे ना, हा 0 इथे. म्हणजे आता हे आहे का सर, हो सर हे ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक आहे आपलं 4 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला आपल्याला टॅकल करायचं होतं. काहीच अवघड नाही, फक्त कन्सेप्ट एकदा तुम्हाला समजली तर कन्सेप्ट व्यवस्थित जर कळाली तर गणित सोपं आहे. ठीक आहे. चला आता हा प्रश्न बघा मित्रांनो. आता हा प्रश्न काय आहे, 1.427 आहे आणि 27 वरती 12 आहे. मग आपण काय करणार सर, 1.400 हे 27 आहे आणि याच्यावरती 12. फक्त याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता बघा काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं. आता हे सर्व अंक किती आहेत सर, 1400 हे 27, पॉईंटचं काही घेणं देणं नाही. आणि याच्यानंतर वजा कोणत्या अंकावरती बार नाही ते अंक वजा करायचे. ह्या 14 वरती बार नाही ना, हा 14 वजा करायचा. संपलं. आता फक्त असं करू नका, पॉईंटच्या नंतर फक्त 4 आहे मी सर 4 वजा करणार, तसं नाही. सर्वच अंक वजा करा, का सर्वच अंक आपण घेतोय ना, आणि त्याच्यातून बाकीचे जे बार नसलेले अंक वजा करायचे. मागच्या गणितामध्ये 0 होतं म्हणून ते आपण 0 घेत नव्हतो. 0 तुकडं घेतोय काय, 0 घेऊन फायदा नाही. म्हणून इथं अंक आहे ना, 1 आहे ना पॉईंटच्या इकडे, म्हणून तो आपण तिथे पूर्ण घ्यावा लागेल. मग आता खाली काय असेल सर, 2 अंकावरती बार आहे ना, 27 वरती बार आहे. मग आपण काय करणार, हे 2 9 लिहिणार. आता किती अंकावरती बार नाही हा प्रश्न आहे. आता ज्यावेळेस ज्या अंकावरती बार नाही असा विचार करतो आपण, तर पॉईंटच्या नंतरचा फक्त विचार करायचा, पॉईंटच्या अलीकडे विचार करायचा नाही. मग असं म्हणसाल की सर 1 वरती बार नाही, तो 1चा विचार करायचा नाही. याच्यामध्ये खाली पॉईंटच्या खाली आपण 0 देताना फक्त पॉईंटच्या नंतरचे अंक विचार करायचे. 3 आहेत, 2 वरती बार आहे आणि 1 वरती बार नाही, म्हणजे इथं आपण 0 देणार. संपला विषय. आता ह्या 1427 मधून जर 1400 वजा केले आपण, हे सर 1400 हे 13 येऊन जातात. 7 मधून 4 गेले 3 राहिले, 2 मधून 1 गेला 1, 1414. मग आता काय असेल, हे 990. संपलं. असं आहे सर ऑप्शनमध्ये, तर नाही सर असं ऑप्शनमध्ये नाही. म्हणजे याला अजून भाग जाऊ शकतो. हो सर, तर कसं भाग जातो, द्या सर त्याला भाग. आता सर 9 1 9, 9 1 9 आणि हा 0 आहे, तो 0 जसा तसा. आता पुढे चला. आता 9 1 9 उरले किती सर, तर 5, त्याला 1 जोडा. मग सर 9 5 तर 45, 9 5 45, मग 6 उरले, त्याला 3 जोडा. 9 8 72, 9 7 63, मग याला 7 9 7 हा 63 आणि 63, म्हणजे 100 हे 57 आणि खाली काय असेल 110. याला अजून सर भाग जातो का, तर नाही. असं ऑप्शनमध्ये आहे का, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपलं उत्तर. 157 छेदामध्ये आहे 110. तर अशा प्रकारे आपण या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं मित्रांनो. आणि हे कन्सेप्ट एकदम छोटी आहे, सिम्पल कन्सेप्ट आहे. आता 10 प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित बघितले असतील तर तुम्हाला हे सर्व एकदम कन्सेप्ट तुमच्या लक्षात गेलं असेल. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये एक कन्सेप्ट आहे बरं का, असं नाही की कन्सेप्ट नाही आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया.
सर्वात खतरनाक डेंजर 10व्या प्रश्नामध्ये असेल. ठीक आहे. चला आता काय आहे सर, सर हा 2 पॉईंट सर 56 आहे आणि ह्या 56च्या डोक्यावरती सर बार आहे. बरोबर, इथपर्यंत क्लिअर आहे. आता सर 2.56च्या डोक्यावरती बार आहे. आता काय करायचं आहे, हा 2 आहे ना आणि याच्यामध्ये बघा ऑप्शनमध्ये कसं दिलं आहे आपल्याला. आता फक्त याला काय करायचं मित्रांनो, हा 2 आहे ना, 2 पूर्ण येईलच, हा 56 येईल 56 आणि खाली काय असेल सर, पॉईंटच्या नंतर दोन्ही अंकावरती बार आहे तर खाली काय सर, तर खाली सर 99 येईल. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. काही अवघड आहे मित्रांनो, काहीच अवघड नाही. अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. चला आता हा शेवटचा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न काय आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ना. चला आता बघा, आत्ता इथं गुणाकार आहे. आता काय आहे सर, 0 पॉईंट हा 9 आहे आणि गुणीला काय आहे सर, 0 पॉईंट हा 7.3 आहे. बरोबर, आणि ह्यात इथं 12 आहे आणि इथं 12 आहे. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता मला सांगा सर, मी याला डायरेक्ट आपण हे तोडायचं आपण शिकलो. हो सर, मग याची किंमत आपण सर असं लिहू शकतो, 0 पॉईंट हे सर 9 आणि छेदामध्ये सर 99 असं लिहू शकतो का. हो सर, ऑब्वियसली याचं उत्तर हे असं लिहू शकतो ना आपण. मग याचं कसं लिहू शकतो सर, हे गुणाकारचं चिन्ह ह्याचं सर टाकून द्या. आणि याचं कसं लिहू शकतो सर आपण, तर याचं कसं लिहू शकतो बघा, हा 73 आहे आणि याच्यातून हे 7 वजा आणि खाली काय 1 वरती 12 आहे ना, 3 वरती म्हणजे 1 9 खाली असेल. याला जर आपण सॉल्व केलं याला तर काय येतं, तर हे 66 येतं आहे आणि छेदामध्ये 9 येतं आहे. 73मधून 7 गेले तर राहतात किती, 66 राहतात ना. 66 आणि छेदामध्ये 9. मग याला आपण हे 66 आहे आणि छेदामध्ये 9. फक्त याला आता उलटं कटछाट करा. याला हा तिरकस कटछाट होतो, 9 कॅन्सल 9 कॅन्सल. इथं 11 9 99 आणि 11 सक 66. अजून 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, 2 अंशामध्ये 2 आणि छेदामध्ये 3 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या गणिताला आपल्याला सॉल्व करू शकतो. असे आपण 10 प्रश्न होते, 10ही प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला कन्सेप्ट समजून देण्याचा मी प्रयत्न माझा पूर्णपणे केलेला आहे. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे. ठीक.